आलाय ना आई असेल बोखंडी हात काढ. बोकांडी एवढं लवकर लई चहाची त्याला पाला पण मस्त चहा करून पिते. पण मग साखर आहे का नाही त्यांना म्हटलं एक किराणा घेऊन येत म्हणता येतो घेऊन सकाळचे गेले आता 4-5 वाजत आले तरी अजून त्यांचा पत्ता नाही. साखर नाही आता डब्यामध्ये ते सगळे कुणीच आणावं लागत. सगळे डबे रिकामे नाही काही काच पत्ता नाही त्याच्यामध्ये. मी बोलायला सांगत त्यांना काम नको काही नको. आता त्यांची वाट पाहत बसावं का सजवणे कोण आण साखर त्यावेळी त्यांचीच वाट पाहत बसते. आले का चांगले पाहते त्यांच्याकडं. जेवायला इडं काही नाही. कपले तर पोळ्या आहे का नाही काय माहिती. एकच पोळी त्याच्या संग काय खायचं बरं भाजी नाही काही नाही. केव्हा येतील बरं आता हे बाता लय बड्या करताय कामाचा पत्ता नाही त्यांना. अजून काय येईल हा माणूस बरं 5 वाजत आले हे कळत नाही का बरं. घरात काही किराणा आहे का नाही लागल का नाही कळतच नाही असं यांना. अय काय करू राहिली हे काय येईल गावात झालं ते उपट ना चाटू ना मला त्यात ना कुठे गेले ते तुम्ही सारे सकाळचे गावात जायला होतं गावात म्हणजे काही कामाला गेले काय. आता काय काम करायचंय मग आता काम नाही करायचं का. काम झालंय मावलं तू वय चाटू मला चहा ठेव घरात किराणा नाही राहिला काही काहीच नाही काहीच नाही. तुम्हाला मी किराणा सांगितलं तर हा का हा का म्हणजे काय सकाळी म्हणे मी किराणा घेऊन येतो आता किती 5 वाजले आता शिकाले माझ्या चहा ठेव. मला लक्षात नाही राहिलं. आता आत्या मामा ते येतील तर मग त्यांना चहा ठेवायला लागल घरात किराणाचा पत्ता नाही. तुम्ही म्हटलं ना घेऊन येतो मी साखर माझ्या हात नाही राहिलं. मग तुमच्या काय लक्षात राहतं. एक काम कर शेजारू साखर आणून मला चाटू मी चहा पिऊन जातो गावामध्ये. कालच आणली ते त्यांच्याकडून साखर आता मी नाही जाणार 4 वेळा त्यांची मागायला. काय द्याय ना का नाही देत ती रोज रोज कोण देणार आहे आपल्याला. तुम्हाला कळत नाही का साखर आणायला. मी जाऊ का मग मी जाऊ का म्हणजे तुम्हाला देणार का लगेच. मी पाहतो नाही तर मला देते ना. काय नका जाऊ तुम्हाला तर तेच लागतं मी जाऊ का लगेच. मी लगेच जाऊन येतो घेऊन येतो साखर त्याच्याकडे. काय नका गावातून घेऊन यावं. गावात मला चाय प्यायचा आहे मग गावात आहे मी सांगितलं तुला. अहो नाही त्यांच्याकडे साखर संपली आहे तुम्हाला ऐकू येत नाही का. संपली थांब मी जाऊनच येतो तरी. अहो नाही मला सांगितलं तिने की साखर संपली म्हणून कुठे जाऊन येतो. तुला नाही देणार ती मला देईल. का बरं तुम्हाला देईल. देईल पण आलो थांब मी जाऊन येतो तिथे पडून. अहो तुम्हाला ऐकू येतं का. आलो थांब ते उपटून घेतली गवत आवाज. माणसाला काय करावं यांच्यात काही आहे काय माहिती बरं मला देईल. आज तिथं मला नसती दिली का बरं साखर म्हणजे मी आलो घेऊन. आता मामा ते येते म्हशी साखर आणायला लावली ती त्या माणसाला सांगून व्हायचा का आला म्हणे मी येतो 4-5 वाजेपर्यंत. आले तसेच भोमटे मारे त्याच्यावरून किती वेळा मागावा. रोज रोज जायचं त्यांच्या काही उक्त घेतलं काय त्याने पण आम्हाला रोज रोज साखर द्यायची. एकदा दिली म्हणजे बास म्हणे जायचं त्यांच्याकडून आण. यांना कुठून देणार आहे आता ही साखर. यांचे घरचेच जसे लागून चालले सगळे. मी कंटाळा आलाय आज मला घरी कर म्हणा मळ्यात गेले असं तर मळ्यात जोडी नाही कोणी. याला सीताफळ लागले खाऊ म्हटलं तर ते पिकेल नाही ते अजून एवढली एखादं पाहावं लागून पिकेल असं तर एकच आहे अजून. वहिनी काय करते काय माहिती. एकच आहे. हो वहिनी काय काय करते. मी काय नाही सीताफळ पाहत होते हो. आहे का नाही मग. आहे त्याला पण अजून पिकले नाही कच्चे. हा का भारी हो. हा अजून डोळे नाही आणताना. डोळे नाही आले. या इकडे काय म्हणते. काय नाही तुमच्याकडे चालू होत. माझ्याकडे काय काम होतं. हे साखर लागत होती हो. कधीतरी किराणा भरीत जा. हो आता कसं माहितीये का मी नेमकं गावात गेलो होतो तर गावात आहे ना येताना मला लक्षात नाही राहिलं. तुमच्या लक्षात काय राहतं. नाही लक्षात नाही राहिलं म्हणून मग इकडे आलो होतो. मला लई चहाची ताल लागली. तुम्हाला तलब लागली खरं आहे पण नेमकी मी सकाळी पण ऋषरीला दिली होती ना पण आता नाही राहिली माझ्याकडे. मग ध्यान थोडीची असेल. अहो नाहीये मी खरंच ऋषरीला दिली तुमच्याच बायकोला दिली होती ना सकाळी सांगू तर राहिले ऋषरीला दिली होती. पण मी काय म्हणते असं रोज रोज याच्या त्याच्या मागायपेक्षा घरात किराणा भरावा. भरायचा आहे किराणा. कधी?
मी आता गावाचं चाललोय मग येते ना घेऊन येईल ना परत तुम्हाला मला देईल. वाटलं शेजारचं संपल्यावर. नाही नाही तुमचं नाही संपायचं लवकर आता मला माहिती हा तुम्हाला माहिती आहे पैशावाले ना माणसं आहे. तुमचा भाऊ रोज तुमचं किराणा चालू भरून आणून राहतो म्हणून. मग. बरं द्या ना असेल तर. अहो दिले असते पण याला नेमकं कुलूप लावून गेले आते बाई. हा. हा अहो इतके आणि त्या घराला नेमकी मधून कडी लावली. ते कुठे गेले आता? हा त्यांनी ना मधून कडी लावली आणि याला इकडून कुलूप लावलं आणि गेला म्हणायचं निघून. म्हणून तुम्ही बाहेर थांबले. मला लई चहा तलप लागली वहिनी. तुम्हाला जरी चहाची तलब लागली मग हे मान्य आहे मला. जा मग हॉटेली जाऊन प्या. हॉटेलला नाही ना तेवढे पैसे नाही का घरचं ते घरचं. ते आहे म्हणा. हम्म. मग ऋषीला सांगा कोणाच्या उकळून द्यायला. वाराच्या साखर पाहिजे ना मला दूध नाही लागेल. खडी साखरेचा करा. खडी साखर तर नाही. देवाजवळ नाही ठेवते तुम्ही. नाही नाही, देवाला येडच पाहिला साखर नाही देवाला कुठून एवढंच आहे तुमचं. मग. देता का काय साखर घ्यायला आलोय. कुठून देऊ कुलूप लावले ना. आता कुठून देऊ सांगा बरं भाऊजी तुम्हाला पटत का अहो, बरं. वहिनी थोडी द्या लई नाही तुम्ही ना अर्धाच कप द्या देऊ कुठून. घरातून. जा तुम्हाला कुलूप तोडता येत असेल तर तोडा आणि जा मध्ये वा. लोक काला तोडायचं. मग आता सांगूत राहिले तिकून मधून कडी लावले इकून कुलूप लावले कसं जाऊ मीच बाहेर आहे. मी नेमकी गावात जायला होते. हा का हा मग आता काय करावं. मला येऊ ना चहा मग तुम्ही गावात चहा जाशाल. नाही ना ऐका ना. ऐका ना मी काय म्हणते तुम्ही गावात जाशाल ना साखर घेऊन या दुसऱ्याला सांगा मा वाटायचा चहा करायला भले कालची सकाळची साखर नाही दिली तरी चालेल. तुम्ही चला मा सांग. आता हा घरी का तुमच्या हा चला ना चहा प्यायला. चला ना मग. पण मला मग काही आता problem गावात नाही. जायला लागेल मला. मग तुम्ही मला जाऊन ना अहो, कसं माहिती का मला ऐका पण गावात तुम्ही जायचं ना होतं. तुम्ही गावात जाऊन या मी ऋषीला जोडी थांबत नाही ना मी काय म्हणलो तिला तू मला पहिले चहा करून दे मग मी गावाला जातो. हा. मग ते म्हणे साखर नाही म्हणलं मी वहिनीकडून घेऊन येतो. आता नेमकी वहिनीचे हे कुलूप आहे ऐका ना. आता तुम्ही तर माझ्या परिस्थिती पावल्या मधून कडी आहे आणि इकडून मला कुलूप आहे. ना मी जेवेल नाही सारं साखर. ऐका मग आता कच्च्या सीताफळ खात्या का भूकही लागली होती. मुखावर तुम्ही कोण हा हा कच्ची सीताफळ खात्या. सीताफळ नाही ना पिकेला असते तर पहा ना. अहो नाही ना मग मी काल इकडे बाहेर थांबले असते. अहो, वहिनी करा ना काहीतरी. काय करू मी काय करू शकते. अहो, लय त्रास झालाय मला आता मला पहिले घरात ना- झालाय वृषालीन जेवण दिलं काय. अहो मी सकाळी गावात गेलो आता आलो तिला म्हणलं चहा ठेवू ती म्हणजे साखर संपली. मग गावात गेलो तर मग साखर घेऊन अहो यायची. वहिनी मला लक्षात नाही राहिलं ना. अहो, तुमच्या लक्षात काय राहतं मग. काय लक्षात राहतंय मला फक्त आहे ना खायचं आणि प्यायचं लक्षात राहतंय आणि वहिनी लक्षात राहते. हा मग आता वहिनी शेजार धर्म हा. तुम्हीच आहे ना आम्हाला. काही लागलं का तुम्हाला पहिले वहिनीच घर मग मोकळे. तुम्ही देत राहत्या त्याच्यामुळे आम्ही तुमच्याकडे येतो. अहो आता पण असं शेजार धर्म म्हणून देतो पण असं रोज रोज कोण देणार आहे बरं सांगा बरं. तुम्ही मी कधीतरी किराणा भरीत जा ना. आमच्या पुण्यात जा ना मग तुम्ही. अहो तुमच्याकडे न्यायला आला का तुमचा सगळा सापटा व्हायला राहतो ना. काय करा आता म्हणून आम्ही मागत नाही ते आम्ही ऋषीच्या गरीब आहे तोंडाकडे ना, पाहून. वहिनी तुम्हाला माहिती आहे ना. तुमचं झालं मग मला माहिती तुम्ही कशी येते कसे म्हणजे माहिती आहे मला. नेमकं कसं काय म्हणायचं. लय चाबरे तुम्ही असं. अच्छा. आता काय केलं मी काय केलं नाही तुम्ही म्हणले तुम्हाला काय बोललो बोलताय का असं. मी? तुम्हाला काय बोललो का मी. नाही नाही तुमचं नाव कुठे तुमचे भाऊ गावात जायले का आला ते त्यांच्या मित्राच्या हळदीला गेले. का येणार हळदीला गेले म्हटलं 12च वाजता यायला. संध्याकाळी होईल का? आताच गेले तुमच्या पुढं. हा का मग तुम्ही एकटाच असाल घरी. आम्ही एकटेच आहे. आता बाई आज आल्या नाही ना. मी नेमकी गावात जायला होते पार्लर मध्ये. आत्याबाई कुठं जाईल. मळ्यात गेला सांगितलं ना मगाशी. हा. मग आत्याबाईला म्हणा माहितलंच घेर ना म्हणजे त्यांना मग तिकडेच थांबा त्यापेक्षा मीच येते ना तुमच्या का मग आत्याबाई येतो संध्याकाळी. संध्याकाळी काल. काय भाऊजी काय? अशी मजा घेता माझी पण तुम्ही. मग आता करावं थोडीशी चाष्टा मस्करी. अहो हा पण मग अशी कुठं मजा राहते का. मी रात्री काल येईन. हा जेवायला नाही नाही मी आता घरी येऊन स्वयंपाक करेन ना आत्याबाई आल्यावर. तर येते ऋषालीला जोडी. ती काय करीत होती. ती बसेल इड ती गाव तोपटी. चला मग तिच्याकडं. जाऊ ना थांबा ना काय काय करता हो तुम्ही. दररोज तेच ते तोंड पाहून कंटाळा आलाय मला. म्हणजे ते काय मुद्दाम तिला म्हणलं चहा तू हा ते मग चहा तुमच्याकडे साखर होती. होती. अवघड आहे मग. मला तुमच्या की यायचं होत का बरं तुम्हाला पाहिलं. का बरं मला का सोनं लागले. हे काय तुमचा भाऊ सोनं आहे. तुमचा भाऊ आहे ना. ध्यान तेवढं काय लय साखर येईल त्याच्यामध्ये. काय भाऊजी तुम्ही पोचलं बरं. चांगलंय तुमचं. मग काय करता मग? काय तुम्हाला एक सांगू वहिनी बोला मी ना डायरेक्ट क्लिअर आणि पैसे बोलत तुम्हाला मुद्द्यावर ना मग मुद्द्यावरच येतो डायरेक्ट. बोला. हा मी काय साखर बिकर घ्यायला आलो नाही मग काय सांगितले
हा बोलले तुम्ही साखर घ्यायला तुमच्या साखर होती म्हणून. हा मी खरं ना तुमच्या घरी येत राहतो, काय माहिती की ती येऊन देत नाही. का बरं? मी बरोबर कारण सांगून येत राहतो आणि मी त्याच्यामुळे साखर आणत नाही घरी. मला लक्षात राहतं पण मी मुद्दाम आणत नाही. हा का? हा मग मुद्दा मग काय आहे ना, करायचं? मग मला ती इकडे येऊन देत नाही ना. मला तर मुद्दा कसं काय नाही इकडे. तिला तुमच्याकडे येतोय म्हणा काल येत मग काय येते तुमचे मग भाऊ काय राहते आहे? तुमचे काकू राहते तेव्हा येत जा ना. तुम्हाला पाहायला येत राहतो मी. मला पाहिलं मग मला पाहिलं मनावर आहे ना. तसं नाही हो, मग मला आहे ना आई अशाल बोखंडी हात काढा. बोकांडी एवढं लवकर काय भाऊजी काय बी काय बोलताय? होईल तसं नाही हो, माझा इथं हात ठेवला म्हणून तुम्ही तसं नाही म्हटलं आता पर गळ्यात पडायला लागलं म्हणून तसं नाही. आता गळ्यात कसं काय, आता लांबच आहे ना मी, एवढं लांब आहे. हा थोडं लांब होते मी. पडशाल त्या अंगे परत काय परत करावं? परत माहिशाल पडले तुमच्यामुळे, असं नको नाही व्हायला. म्हणणार मी आत्या कधी येतील काय नाही. नाही वहिनी, ते तुमचे भाऊजी आले काय, हे आमचे भाऊजी काय नाही शेजारचे येते. शेजारचे आहे का? मला वाटतं तोच आला काय. नाही ते सांगून जायले त्यांना 12 वाजणारे मित्रांमध्ये चालले ना. हा. आता मित्र म्हणलं हा दिवसा म्हटल्यावर माहिती ना कसं राहते. हा टाइम दारू बिरू पितील मस्त आहे. हा त्यांना मीच परमिशन दिली. तुम्ही हम्म. यायला आमचे एक आहे, सारखं बोलत राहत दारू पिऊन. दोघांनी कसं खेळून मिसळून राहिलं पाहिजे. नवरा बायको नंतर आधी मित्र मैत्रीण बनलं पाहिजे तेव्हा संसार सुखाचा हा होतो. का? हम्म. मग आपण बनलं पाहिजे काय मैत्र मैत्रीण. माझ्याशी करा मैत्री जोडते तुमच्या बायकोशी करा ना. मला आहे माझा नवरा. अगं ती जर नीट राहत नाही ना म्हणून ते मग तुम्ही माझ्या डोळा ठेवता काय? लाज वाटते का? तुमची वहिनी मी तुमच्या भावाची बायको आहे. हा त्याला काय त्याला काय होतं म्हणजे? मग तुम्ही सोडली म्हणजे आम्ही बी सोडली काय? काय लाज. मला वाटतं दुसरं काय माहिती. हा तेवढंच येतं तुम्हाला. मला माहित नव्हतं तुम्ही एवढ्या खालच्या पाण्यात जाशाल म्हणून. म्हणजे मी काय लाच सोडली का? मग तुम्ही बिन लाजून तोंड घेऊन नसते आले. आता बोलले बरं झाले. परत जर बोलले ना तुमच्या भावालाच नाव सांगून देईन. काय बोलणार काय बोलणार म्हणजे? मग? सांग तुमच्या भावाला आलं मग. तू येईल 12 वाजता. काय मी फोन करून बोलू शकत नाही का? बोलव तुम्ही काय मला हलक्यात घेऊन राहिले काय? मी आता बोलून घेईन त्यांना. जाणी गावा तुमच्या घरी वा. मग आता बोलले बरं झाले. मी- आता आले परत झाले. परत जर आले ना तर पहा मग. ते तर राहील बाजूला. मीच तुमचं तांगडं बिंगडं काढून ठेवीन. हो माय गॉड, चालतील का? काय मेंटल माणूस आहे. तुमच्या हात पाय काढून टाकायला लागेल नाही तर. अहो मग मला राहील का? ते तुमचं तुम्ही पहा ना. असं बोलताना लाज नाही वाटली का मग? नाही हो, आज ना काय सांगू बरं का, त्यांना काय सांगू मी नाही काय बोलणार. काय नाही बोला म्हणजे अशी वहिनी वाईट नजर ठेवी टाक मग. आता लांब व्हा ना. पारी येऊ राहिले अंगावर. अहो तुम्ही एवढ्या भारी दिसताय म्हणून तुमच्या इकडे मी आलो होतो वहिनी. हा मग असं काय? हा? आवडत तुम्ही मला. आता जाते का आत्याने आवाज येऊन बोलून घेऊ? खातली का तुम्ही ती आत्यामध्ये? थांबा मी ना बोलून सांग. हो वहिनी, हो जाऊ नका, हो वहिनी, हो काय मारू